वीकेंड म्हटलं तर तुला मला सगळ्यांना बाहेर फिरायची इच्छा होतेच आणि आजकाल सगळ्या डेस्टिनेशनवर गर्दी असतेच. पण हा धबधबा सह्याद्रीतील नाणेमाची धबधबा मुंबई पुण्यापासून थोडा लांब असल्यामुळे जास्त गर्दी मिळाली नाही, पण धमाल मात्र मी आता सांगत नाही, पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुला. चल व्हिडिओला सुरुवात करूया. खूप टाईम नंतर सकाळी 4:30ला उठवलं बाबा रोहितने कसं तरी फोन करून. तो मात्र लेट आला, त्यामुळे इथे उजेड दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये. आम्ही पुण्यावरून निघालो होतो. सोबत होता ड्रायव्हर, मागे ओनर आणि मध्ये बाई झोपलेली आणि दुसरी पण झोपले वाटतं. हा अजून एक सुंदर स्पॉट आहे. इकडे खूप सारे फिल्म्सची शूटिंग पण झाले, म्हणजेच नेकलेस पॉईंट. आणि ह्या स्पॉटवर आलं म्हणजे जे झोपलेले भागाळलेले जीव आहेत ते सगळे फोटो काढायला रेडी. ह्या गँगचं इंट्रोडक्शन मी देतोच. बेकार भूक लागलेली आणि आमचा ड्रायव्हर काही थांबतच नव्हता. जबरदस्तीने मलाच ब्रेक मारावं लागलं. फटाफट नाश्ता करून घेतला, जेवढे आयटम होते सगळे ऑर्डर केले आणि आम्ही पुन्हा निघालो सह्याद्रीमध्ये. खूप सुंदर झाले सह्याद्री. रस्त्यावर असे छोटे छोटे धबधबे मिळाले ना, इतकं भारी वाटतं चालवायलाच. सनरूफचा फुल फायदा घेतला आहे मी. आज जवळजवळ 1-1.5 वर्षानंतर मी सह्याद्रीमध्ये निघालेलो, कारण वरद आले आमच्या लाईफमध्ये आणि शरयू म्हणजेच वरदची मम्मी माहेरी गेलेली, त्यामुळे मी फ्री होतो. म्हणजे मला आठवण येत होती तिची, पण आता हे मुद्दाम स्माईल करावं लागतं कारण मी व्लॉग करतो आहे ना. टॉपिक चेंज करूया. आम्ही आलो वरंद घाटला आणि तिकडे मात्र वेगळीच मजा आली, दिसेलच. दादू दादू पिल्लू कुठे आहे? इकडे ते बसल्या खाली. आमच्या गाडींवर झाला हमला. पोरी आतमध्ये अडकलेत आणि पोरं सगळी बाहेर आलीत. माकडं तशी काही करत नव्हती, फक्त काही खायला मिळतंय का त्यासाठी जवळ येत होती. थोडं बोललो तर भडकलाच एक, आणि माझ्यासाठी बाकीच्यांनी मस्त कॅन्डिड पोज दिले. वरंद घाटचा हा व्ह्यू खतरनाकच आहे. तुम्हाला फक्त यायचं असेल वरंद घाट फिरायला तरी येऊ शकता, पण आम्ही चाललेलो पुढे. मी रेकॉर्ड करत होतो आणि ही लोक मला सोडून पुढे गेली. काय मित्र ना, मला माहिती आहे तुम्हाला कळलं की स्क्रिप्टेड आहे. हळूहळू आम्ही नाणेमाची गावात पोचत होतो. हा अश्विन पाटील ड्रायव्हर नाही आहे, नाही तर माझा जीव घेईल आता सारखं सारखं बोललो तर. नाणेमाची हे गाव महाडमध्ये आहे आणि खूप शांत गाव आहे. ॲक्च्युली खूप छोटं गाव आहे. आम्ही विचारलं तर ते बोलतात फक्त 36 जणं राहतात या गावात. आम्ही गावातच आमच्या सामानाची आणि जेवणाची सोय करून ठेवलेली. तुला जर कॉन्टॅक्ट हवा असेल तर मेसेज कर किंवा कॉमेंट कर, मी देऊन टाकेन. आणि फायनली वेळ होती इंट्रोडक्शनची. हा आहे रोहित, खूप सारे रील्समध्ये दिसला असेल. हा आहे निहाल, नवीन आहे. आणि हा अश्विन पाटील माझा कलिग. हा वासुदेव. आणि ही होती कार ओनर मेघा आणि स्नेहल. आणि मी आजचा होस्ट शरयूचा नवरा अनिकेत कदम. नाणेमाची वॉटरफॉलला पोचायला छोटासाच ट्रेक आहे आणि खूप सिम्पल आहे. तुम्ही जर का इथपर्यंत आले म्हणजे ट्रेक तर तुम्ही करालच. आता माझं एकच काम होतं, कुठेतरी कॅमेरा लावायचा आणि सगळ्यांना सांगायचं भाई कॅन्डिडली चला, कॅन्डिड पोच द्या. काही जण ओव्हर ॲक्टिंगच करत होते, यांना समजतच नव्हतं काय करायचं. याच्या पुढची क्लिप तू एन्जॉय कर, मी डिस्टर्ब नाही करत. आम्ही पोरं हळूहळू धबधब्याच्या खाली जायचा प्रयत्न करत होतो. जास्त पुढे पण नाही, पण थोडं एन्जॉय करायसाठी सेफली. आणि इतका तुफान वारा,
उभं पण राहता येत नव्हतं. बेकार तुम्हाला दिसतच आहे. आणि मारा तो इतकं लागत होता चेहऱ्यावर त्या पाण्याचा. वळलं ना तेव्हा कुठे आम्हाला थोडं एन्जॉय करता आलं. बघा तुला जर का एन्जॉय करायचं असेल तर सेफली एन्जॉय कर, कारण घरी पण सगळे वाट बघत असतात. चला व्हिडिओला इथेच संपवतो. बाय बोलायचं मी ट्राय करत होतो कॅमेऱ्यामध्ये, पण मला कॅमेऱ्यामध्येच बघता येत नव्हतं. पण या बाय समजून घ्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा.